नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण कोट कॉलर कुर्तीचा स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे. कोट कॉलर कुर्तीचा कटिंगचा पार्ट माझ्या चॅनल वरती अपलोड झालेला आहे. तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. सर्वप्रथम आपण अस्तर जॉईन करून घेऊया. संपूर्ण याला कडाने शिलाई मारून घ्यायची आहे. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण रेडी करून घेऊया. अस्तर जॉईन करून झालेले आहे. आता आपण कॉलर नेक पाहूया. आता आपण कॉलर नेक कसं बनवायचं हे पाहूया. त्यासाठी मी एक साडीचा तुकडा घेतलेला आहे, ज्याची उंची 11 इंच आहे आणि रुंदी ही 11 इंच आहे. आता याला आपण एका साइडने पेपर पेस्टिंग चिपकून घेतलेला आहे. आता याला या पद्धतीने फोल्ड करून सेंटर काढायचा आहे आणि या पेपरला इथे आपण खालच्या साईडला ठेवून गळ्याची मार्किंग करून घेऊया. आता आपण गळा उंची ठेवणार आहे. आपण गळा उंची 7 इंचावरती ठेवणार आहे. 7 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे आणि इथे सेंटरला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे या पद्धतीने. आता इथून आपण 2-2 इंच एक्स्ट्राचे अंतर सोडून देणार आहे सर्व बाजूने. हे बघा. आता आपण ही आउटर लाईन आहे ती कट करून घेऊया. आता हा गळ्याचा पार्ट आपण कट करूया. आता हे मी तुम्हाला ओपन करते. आता इथे आपण कट लावायचा आहे स्ट्रेट वाली. आपण जी लाईन ड्रॉ केली आहे तिथपर्यंत. हे बघा या पद्धतीने. आता हा नेक आपण गळ्यावरती शिलाई मारून घेऊया. त्याआधी आपण ही बाजूनी ना अर्धा इंच तुंबडून घेऊया, जेणेकरून आपल्याला शिलाईला व्यवस्थित पडेल. आता आपण इथून 1.5 इंच या साईडला सोडायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि 1.5 इंच या साईडला सोडून एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण हे पेस्टिंग आपण गळ्याला जॉईन करू. आता आपण ही 1.5 इंचाची जी मार्किंग केली आहे इथून स्टार्ट करणार आहे शिलाई मारायला. ते इकडून आपण इथल्या 1.5 इंचाची शिलाई पर्यंत आपण शिलाई मारून घेणार आहे. आता ही शिलाई मारून झालेली आहे. आता आपण हा गळ्याच्या इथला मधला सेंटर आहे तो असा आधी कट करून घेऊया. काळजी घ्यायची आहे की आपली शिलाई कट झाली नाही पाहिजे.
आता आपण हे टर्न करून घेऊया. तर आपला गळा पलटी करून झालेला आहे. आता आपण वरून एक शिलाई मारून घेऊया, दाब शिलाई. आता हा आपण या पद्धतीने फोल्ड करू शकतो. पण सर्वात आधी आपण पाठीमागची कॉलर तयार करण्यासाठी बॅक आणि फ्रंट जॉईंट करून घेऊया, म्हणजे खांदा शोल्डर जॉईंट करून घेऊया. आता आपण कॉलर मोजून घेऊया. आपण जिथून सोडलं होतं 1.5 इंच तिथून पुढे अंतर मोजून घ्यायचं आहे. टेपला गोल राऊंड मध्ये शेप मध्ये ठेवून मोजायचं आहे. हे बघा या पद्धतीने. चौदा इंच येतात आहेत. आता आपण 14 इंचाचा कॉलर बनवून घ्यायचा आहे. आता आपण कॅनव्हास घेतलेला आहे, ज्याची उंची 14 इंच आहे आणि रुंदी 4.5 इंच आहे. याला आपण मधल्या साईडने फोल्ड करून घेणार आहे. आणि आता आपण वरच्या साईडने 3.5 इंच सोडूया आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण वरच्या साईडने 3.5 इंच सोडूया आणि 3.5 इंचावरती एक लाईन ड्रॉ करूया. आणि आता इथून आपण 3.5 इंचच घ्यायचे आहेत. आणि इथून खाली आपण 1.5 इंच पॉइंट करून घेऊया आणि इथून आपण गोलाकार शेप देऊन घेऊया. इथून आपण हा तिरकास थोडासा शेप देऊ शकतो. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता हा आपला गळ्याचा कॉलर रेडी झालेला आहे. आता आपण याला फॅब्रिक वरती चिपकून घेऊया. आपण सेंटरला नॉच देऊन घेऊया सर्वप्रथम. आता हे आपण फॅब्रिक वरती चिपकून घेतलेले आहे. तर आता आपण याच्या बाजूने आपण एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहे ते आपण फोल्ड करून घेऊया. आता आपण दुसरं एक फॅब्रिक घेतलेलं आहे सेम याच मापाचं आणि थोडस एक्स्ट्राचं अंतर ठेवायचं आहे सगळीकडून. आता आपण हे या पद्धतीने याला शिलाई मारून घेऊया. आता एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊया. आता हे आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने. कोणे आपण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि प्रेस पण करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले कॉलर व्यवस्थित सेट होईल. आता आपण कॉलरची जी एक्स्ट्राची जी मोठी साईड आहे ती आपण इथे लावणार आहे खाली. आपली जी 1.5 इंचाची शिलाई सोडून इथे जॉईन करून घेणार आहे. खालच्या बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची आहे आधी या पद्धतीने.
सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचं आहे. आता आपण आतल्या साइडने ही जी आपण फोल्ड केलेली आहे शिलाई ही याच्यावरती आपण मारून घ्यायची आहे या पद्धतीने. हे बघा, जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येईल. हे बघा, आतून शिलाई मारून झालेली आहे. फिनिशिंग ही प्रॉपर व्यवस्थित दिसत आहे. आता आपण याला फोल्ड करून घेऊया या पद्धतीने, म्हणजे आपला कोट कॉलरचा लुक येईल. हे बघा, या पद्धतीने आपला लुक रेडी दिसत आहे. आता आपण पफ स्लीव जॉईन करून घेऊया. पफ स्लीवचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तरी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. सर्वप्रथम आपण सेंटर पासून स्लीवला जॉईन करून घेऊया. आता आपले पफ स्लीव्ह जॉईन करून झालेले आहेत. आता आपण फिटिंगचं मार्किंग आहे त्याच्यावरून फिटिंग टाकून घेऊया. साईड कटची आपली उंची टाकलेली आहे तिथे आपण पॉइंटला नेऊन थांबवायचं आहे. याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला सेम करायचं आहे. हा आहे आपला फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.